बोलतो बराळतो. काय बराळतेस? तर आता असा विषय झालाय, आपल्या एका मोबाईलचा गेला डिस्प्ले. म्हणजे आपण जो बैलांचा व्हिडिओ टाकतो, म्हणजे श्रीशान निकम यूट्यूब चॅनल आहे ती, त्या मोबाईलचा गेला डिस्प्ले. त्यामुळं विषय असा झाला की बाबांनो दुसरा आता ह्यो आयफोन आहे, ह्याच्यात आपल्याला सिनेमॅटिक व्हिडिओ करायचा आहे आणि आपल्या फॅमिलीला दाखवायचं आहे असं की बाबांनो व्हिडिओ करताना वगैरे वगैरे हे दाखवायचं आहे. आता मोबाईल दोघा दिवसांनी फोन लावले मित्रांनी, बहुतेक कॉम येत आहे, झोपली ते. आता ते स्टेबल मोबाईल पाहिजे आपल्याला. स्टेबल म्हणजे आता फॅमिली कळतो मी स्टेबल म्हणजे कसं बाबा असा झाला की आला फोन गोष्टी त्याला. हॅलो, हो गरीब माणसं करतील फोन कधी कधी उचलाय की. असं काय लगेच पुसला का हा? तो मग दार जाताना ऐक की, कुठं आहेस आत्ता? कुठल्या? काय ना मोबाईल जरा लागायचा होता व्हिडिओ करायला. अरे साधा चालतोय आपल्याला, मला माहित होतं तेच म्हणणार आहे साधा आहे. काय झालं विषय, ते एका डिस्प्ले गेलाय ना आपल्या वस्ती आहे. 2 मोबाईल आता लागायचा आपल्याला व्हिडिओ करायला. मग तुझा जरा लागायचा होता एकटा. हा कुठला? मग कुठं आहे तू आत्ता? मग ये लवकर ये. किती वेळ लागेल? चार्जर घरात राहिला. किती टक्के आहे सांग मला त्याला चार्जिंग? थोडे एक 10 मिनिट. 3%. विषय गोल करायचा. आयफोनचं चार्जर आहे तर घरात आहे. ह्याला पण चार्जिंग कमी किती? हा महत्वाचं ते आहे. चालतं चालतंय ये इथं. हा हा तेव्हा आयफोन घेऊन येतो तर त्याला 3% चार्जिंग. आता आवाज देते ते रायवाला. रायबा थांबलाय गतीमध्ये. हे दुसरे कॅमेरामॅन आहेत. हा रायबा पळतोय. कसं आहे दोघं पळते ते. बघा खालनं वर घेऊन येतात ते रायबाला. आत्ता रायबा सुटला होता, परत त्याला बांधून आलं यायला लागले. आणि जवळजवळ आपला व्हिडिओ चालू आहे दादा. हा जवळजवळ 1 वर्ष झालं योग बघा आता व्हिडिओ वगैरे बसूनच आहे. त्यामुळे ते जरा दमवलं देणं म्हणजे चालत नव्हतं व्यवस्थित ना. तर रायबाच्या आई साहेब रायबाला घेऊन इथं चरत बसल्या. ए घे चल. आणि छकडा काल बसून इथंच पडलाय, त्या चिखलात छकडा गेलाय. हे काय इथंच असते खेळा बघा, इथंच आहे. हे आमचं काम अशी. आणि कुणाला घेऊन जायचं असलं तर जाऊ शकता. बघा इथं 2 खेळ आहे, त्या छकडा इथं आहे, एका इथं आहे. आजच घेऊन जावा. आणि आम्ही इथंच आहे बघा पार्टी करा. आज आला की बाध्या मा सगळं सांगून ठेवलंय. त्यामुळे चकडा आज शेडत आत्ता संध्याकाळी. तसं चकडं कोण नाही नेत. काय माहिती आहे का प्रॉब्लेम? चकडं का नेत नाही चोरून? काय म्हणते माहिती आहे का? ह्याचं आणि काहीतरी माग लागायचं. आधीच म्हणणार माग. हो ह्याचं आणि म्हणणार काहीतरी आपशकुने बोड्याचा ह्याचं माग लागलं म्हणजे आणि काय. त्यामुळे छकड्याच्या नादाला कोण लागत नाही. बसून आहे बाबा, पोटात लागला सुटायला आहे का.
त्याला आहे की आता झालाय की एक नंदी बघितलाय. आता ह्याला आणणार आहे कुळवाला. एक 5-7 दिवस आणतो कुळवाला. मैदानात डायरेक्ट आता. आता बघा आम्ही इथं आहे तो तुम्ही तो सिनेमॅटिक व्हिडिओ करा. आम्ही अजून इथे एक अर्धा 5 तास आहे. हा VN मध्ये येतं नव्हतं करा मग एक्सपेरिमेंट करताय काय? होय हो. रायबावरही करताय काय? कसा जातोय? चालूच आहे. चालू जाईल तर आपल्या फॅमिलीला दाखवायचा आहे रायबा शेटचा विषय. म्हणजे आपलं काळीच काही. बाकीच्या दावणीला तुम्ही सोन्याचा घास ठेवा. बाकी म्हणजे आपल्या 4 नंदीच्या दावणीला तू बघतच नाही त्या दावणी कुणाच्या ह्याच्यावर त्याला ह्याच्या दावणीत बाकी दावणीत खाद्य जरी ठेवली तरी तो खाणार नाही. त्याच्या दावणीत वाळकी वैरण कसली पण टाक त्याच्या दावणीतच जाऊन खाणार. आणि आता आपल्याला ती ट्रायल दाखवायची. आता बघ की. आणि हे दादा आलेत, थोड्या वेळानं बोलू. या शेटला मोकळा सोडलाय. रायबा शेट इकडे तिकडे लागणारच नाही तर कुठल्या दावणी जातोय तू? ए बाबा पाचका करू गेला की हो. बघा कुठल्या दावणीत गेला. त्याच्या जागेवर गेला. आता ब्रह्मा शेट मग अहो बांधा की त्याला मार. काय बांधायची गरज? आता का नाही राहिबाला तुम्ही काय पण सांगा तो तिथनं येणार नाही. असा राहील. असा राहील तिथे. ब्रह्मापासून सावध राहिलं पाहिजे. ते उड्याच मारत येणार आहे. ब्रह्माचा विषय कसा आहे हा याला तर ते जागेवर जाईल. नाही तर त्याच्या विश्वास नाही. हा मी सर खॉटवर उभी राहते की नाही, खॉटवर उभी राहते की सगळा स्टेक दिसतोय ना. तर ब्रह्माशेट यायला लागलेले आहेत. शॉर्टकट हुडकल. ये बाबा ये. अरे इकडं गेला तो माग. अयो कुणाच्या गावतय का गावाने थोडकाय गेलाय. मारल पण. चल बाबा चल. जागा घर असं कसं एवढं अडकाय लागून हाय का लागलं बघा भांडत. गरीबाला मारायचा. तो कार्तिक खरं सांगा गरीब हाय का? खोट नाही बोलायचं. 40 आहे ग. गाठ तुझी. तिथंच या आता कुठं जातो गेला. रायफलच्या ह्याच्यावर नव्ह का? तुझी नावल. रायफलच्या जागेवर जाऊन खातो बसलाय. आता ते जाऊन आता ते तिथनं नाही. आता नंबर ह्यो इकडे याला बघ. पत्रा त्यासाठी लावला. उडी मारते का? होय आता बाहेर. आहे का? होय की होय की. जायलेत ना उडी मारून. पत्रा चिपू. पत्रा चिपू काय नाही लागलं बिगलं म्हणजे. आणि केवढं होतं. यांनी उचलून गाडीत घातला होता. तरी आपण 1.5 लाखाला घेतलाय. नाहीत गेलं ना म्हणत्या हो मी. तेव्हा 1.5 लाखाला घेतला. तो काय माहित होतं का तर आपल्याला. आवाज मधल्या आता हसताय. महिना 2 महिन्यात तब्येत बघायची. तर लय असे झालेले नव्हते. आता लय झाले. असंच आहे, माणसाच्या अपेक्षा वाढत जातात. गेला त्याच्या जागेवर. अहो ही त्याचीच आहे ना. कार्तिकचं खात गेला. ब्राह्मण पण कार्तिकचं काढते. काय रे बिचारा. नाही तो नाही पाहिजे.
त्याला माहिती ती भाजी जाग आणि दादा तर आलाय तर थांबाच त्या बाजाला आत घेऊ लागा, कारण ह्यासनी ऐकणार नाही. आज जर ह्यांच्या बैलाचा कसा खवळालाय. टाप टाकायचा लागला काय? त्यांचा बॉल काय पण होऊ दे, इकडेच येतो. नाही ही शान आहे तसे, ह्यांची लय काळजी करत ते, यासनी दम होत नाही. मला अजिबात दमवत नाही बरं का ह्यो. बाकी सगळी दमवतील. बाकी सगळी दमवतील. सगळी दमवत येतो, ह्यो दमवत नाही. मला नाही दमवतील. गेला तुला जागा गेला बघ. त्याच्या गेला. दिसते तिथ ना. हो तर क्लिअर. काय म्हणतात तुला? आता मोठी रिस्क आहे. थांबा आधी ही बांधतो. भाज्याचं ते भरोसा नाही. भाज्या पण येईल पण काय सांगू शकत नाही, मधनच हुसकी मारेल. हो टग कुठं गेलंय टग? ह्यांनी या बैला ह्यांनी आहेत का नाही, ह्यांच्या मस्तीतच बसतात ही करत, समाधान मानत. ती हे ना हलवल्या आपल्या रायबा शेठची कृपा आहे. रायबा जिथं बांधल तिथं करामती केल्याशिवाय हायवे. दुसरी बाजू मानवर काढायचं ना त्याला मुद्दाम ठेवले. होय का? ती मारते ह्याला उचलते असते धाड धाड धाड. कार्तिकच्या पोटा वार केला नव्हता रे. बाजू चाललं त्याने. उचललंय एक तर दुश्मन पाहिजे का नाही. भाजीला पण त्यानं रायबा नव्हते खाल्लं, असं उभं केलं दोघं. लय मारलं होतं लय, न बघण्यासारखं पायाला न. थोडंसं राहिलंय ना. ही नाही ती चिरलं होतच रगत, म्हणजे येसन ही झाली होती. तरी आपल्या बाजाला प्लास्टिकचे येसन घातलं, कारण येसनीला लय पण तेवढे इद्र आहे, तापले की येसन पण कळत नाही. माघार येताना हो टग्या बघा हळूहळू कसं यायला लागलाय. नाही अहो लय वांड आहे त्याचं, काय तो कसला अंगाव येतो. तर बाजानं कसं कानात दाव अडकून घेतलंय बघा, माझ्याकडे बघते. काय करणार आहे मी येऊन तुझ्याजवळ, मला तुझी भीती वाटते. भाज्या लयच भेलाय तापलाय. त्याला यासनच धरली पाहिजे तिथं जाऊन.
भाजी आता थैमानच घातलं. कसं आहे दहशत. चांगला असता दाद्याचा भाज्या मला आता. या शेठ टाटा बाय बाय. काय बघतोयस आज हा? आज लय तापलाय. तापलाय ह्यांच्यावर झिट्टालाय नव्हता. अरे काय एवढं दाखवली असा आज लय तापलाय. विदट मारतात तापला. काय मस्त अहो कधी कधी ती आम्ही व्हिडिओ दाखवतो ना दादा ती खोटं नाही असं हात लावाय भीती वाटते. अहो नाही आता मला नको नको लय खतरनाक पटलेले माझ्या आता. आता तिकडे दाबाय बघितलेले मी झाडाच्या मागो का इकडे. आता बघितलंय व्हिडिओ करताना मला ह्याला गोंजरताना अंगावर खरंच काटा आला होता. मी लय जवळ गेली नाही. आज त्याचे मुडच वेगळा. मूड वेगळा आहे. लक्षण वळावते काय सकाळी लक्षण काढतो. कधी कधी अतिशय शांत गरीब गाय. वाटतो नाही त्याचं कधी काय आणि आपलं कसं रस्ता कडेला असल्यामुळे आपण जरा प्रिकॉशन घेतो की बाबा कुणाला इजा होऊ नये आपल्यामुळे. सुटला तर गाडी चाली एखादी आडवाच म्हणजे गेला तर सुटला तर कामच करणार. काम करणार. सुटत ताप असते की हो, आपली पण भीती वाटतेच. नाही कधी कधी बिना ताप करून सुटलाय ना बघा ते. सुटला नाही नाही एकदा तिकंड ती ताप सकटच येते पळत आणि तवाच की मग ती शिलाकला असेल आणि याव झाला असेल आणि त्याव झाला असेल. आता भाजलेली भाजी चांगली भाजी. अहो काय सुचतच नव्हतं काय करायचं. दादा म्हणते ते नाही काय होत. नाही मला बरोबर आहे काय करतो फक्त काय करतो तो ते आपल्याला मारायचं त्या डोसक्यात असतंय पळून जाय. पळून जायचं एवढंच. कुठं पण पळायचं कुठं जात नाही जातो कुठं नाही मला ते कोणाच्या किलोमीटर घरात बसतो ना आपल्या शेडातच येणार. तिकडे गेला तर कुणाच तर त्या घराला तर त्यांनी लावलं गेट लावलंय तिकडे समोर. त्याला वाटलं की आहे ना हा शेड आहे तिथं जाऊन असा कावरा बावरा होणार परत म्हणणार राहिलं आपलं शेड नव्हतं. चला हा तर हे दादा मागच्या वेळेस आलेलं. दादा कुणीकडं आलाय? दादा शिकायला कुठं असतात? पंजाबला. पंजाबला शिकायला असतात. आणि पहिल्यांदा असं झालं की दादांचा व्हिडिओ घेतला आणि कमेंट आल्या. असं भरपूर आपण आपल्या फॅमिलीचं टेक घेतोय म्हणजे इथं जे आपला परिवार भेटा येतोय ते असं विचारून आपण वगैरे व्हिडिओ करतोय. त्यांचा पण दादांचा व्हिडिओ असाच केला आपण विचारून वगैरे. आणि परत विषय काय झाला ह्या बाकीच्या मला दादाला ती बोला फुलाला गाठ असते काय होय तसं या दादांचा व्हिडिओ टाकला आपण आणि कमेंट आल्या मला वाटतं 5-7-10 का होय जास्त 10-12 झालं. आले असतील कमेंट 10-12 आले असतील त्या. हो त्याच्यावर म्हणजे आपण दुसरा video एकाने केला की केल्यावर त्याला रिप्लाय देत आली तो. स्पेशल व्हिडिओ केला की आपण त्याविषयी. तर हा कमेंट काय आल्या की तुम्हाला आपल्या जी ज्या भेट दिसणे बघा आहे येते त्यांचं ती. दुसऱ्या चॅनल वर दाखवत जावा. ते थोडं दाखवा. जास्त दाखवू नका त्यांची मुलाखत वगैरे घराची हिस्ट्री आम्ही बघा येते का दुसऱ्यांची. हा, घराची history वगैरे. मग ते विषय काय म्हणजे हो का आता हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बाबांनो हा आता हे दादा अनोळखी आहेत का बाबांनो आपण आज यांचा व्हिडिओ टाकला ह्यांच्या ओळखीनं बाबांनो म्हणजे ह्यांचा जो अभ्यास आहे ह्यांचा जो अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा काहीतरी फायदा कुठल्या फॅमिलीला मिळू शकतोय. होय आणि उदाहरणार्थ म्हणा आपण ड्रायव्हरचा कुठला व्हिडिओ केला परत कुठल्या गाडीवाल्याचा केला कुठल्या बिझनेसमॅन वगैरे व्यापाऱ्यांचा वगैरे केला तर फायदा होऊ शकतोय. त्यामुळे काय लवकर येणार नाही म्हणून भेटा आली. आता आल्या 2 दिवस झालं ना 3 दिवस झालं आता भेटा आली. आता वडूजला जाणार वडूज इथनं जवळजवळ मला वाटतं 60 किलोमीटर आहे तिथनं. 2-2.5 तास प्रवास करत स्कूटीवरनं जाणार आहेत. या दादांचं म्हणजे आले ते आपल्यालाच फायदा झाला. भाज्या दम होत होता सगळी पोरं गेलीत आम्ही दोघांनी भाज्या आधी घेतल्या. आणि असं हा एक वैशिष्ट्य की फॅमिली मेंबर आलं की ह्यांना मदत केल्याशिवाय काय ना जात काय आता नाहीत. परवा दिवशी एक दादा आलं
आपल्याला ते मी बाहेर ही शेड गव्हाणी चाललेलं आहेत का एकटा नाही वाशिमचं ते गव्हाणी वगैरे एक दोन गावांनी ते आपले त्यांचं ते मानानच मी बघते तर ही ढकलत होते अहो म्हटलं काय आहे? असं एक तर दादा बघा कोल्हापूर साईडचा आहे ते शाहूवाडीचं हा हा शेण काढते ती येऊन जाऊन शेण काढून जाते ते मी CCTVत बघितलं होतं एकदा काय म्हणलं ही प्रेम खरंच नंदींच्यावर नंदींच्या प्रेम आहे आपल्यावर प्रेम नाही मग होयच की नंदींच्यावरच आहे भरून तर तुमच्या येते ना. हे आपण दाखवते म्हणून आणि त्यामुळे आम्हाला खरं तर आदर मिळतो या एक रिस्पेक्ट हो. आणि ही दादा आलेत ह्यांची एक आठवण राहावी की बाबा मी गेलो होतो ह्यासाठी ही व्हिडिओ थोडं काही क्षण ह्यांचा आम्ही घेत असतो तर खरंच आपली फॅमिलीच आहे फॅमिलीने फॅमिलीला कसं बोलायचं झालंय? नसतं गरीबाचं शेड कसं झालंय चांगलं झालं गरीब लागी हे घरगुती गेले आपण मिस्त्री नाही काय नाही बाहेर खर्च करण्यापेक्षा आपलं घरचं घर केलेलं चांगला. छान वाटतंय ना नाही मिस्टरला नॅचरल मिस्टरला पण पिकअप पडायला असं केलंय. हा मिस्त्री तो मागाशी होता का देऊ चष्मा घातलेला ती दादा निखिल दादा फक्त आता इथं 3 नंदी असते ना. एक तर आता 4 बसती ते एक आता भाज्या शेत मग तुम्ही पाऊस चालू झाला की भाज्याला इथं बांधायचं आणि मग गायींचं गाई त्यासनी आले टेन्शन ती म्हणते ती गाई देऊ नका कुणाला गाय कमी करणार आहे कारण चांगल्या पडते. एकच ठेवणार आहे आपण आता आपली ही बानू बानू आणि ह्या गाय देऊन दुधाचं आपल्याला घ्यायचा एक म्हैस घ्यायची. आणि हो गाई देणार आहे म्हणजे विकणार नाही दादा म्हणलं गाई विकणार आहे का तर आम्ही देशी गाई विकत नाही सांभाळायला देणार आहे हा विकतच हो. नाहीत तर काय मग ती गाय देऊन मी म्हणते ते ब्रह्माचे हे जे अजून एक बाजा पैदास करून मग देऊन टाका. असं नको यायला की बाबा नाही ना काय परत नाही, वासरू काय चांगलं काय व्हावं. लोड येते हो मला एकटा मी हा. मी सकाळी तर आता 6 ला आलो की मला 10 वाजता घरला जायचं मग 10 वाजले परत मग बाकीचे मी घेऊन काल मी स्वप्नात बॉलिंग टाकतो सकाळ सकाळी स्वप्न पडलेलं बॉलिंग टाकतो तो अमोल शिरतोडी आणला माझ्या जोडीदाराला हम्म. आणि त्याला म्हणलं मारून दाखवू आणि बाबानं पुढे येऊन 6 मारला अहो थांबा तर तुम्ही 6 मार्चला हो ना, स्वप्नात मारला जागा नव आता इथं बॉल टाकल्यावर हो हे नव्हे परत स्वप्नात बोलायला टाका डाव राहिला. म्हणलं कसा काय मला 6 मारला शक्य आहे बॉल का हा त्यामुळे जाग आली एकदम टाकलं म्हणलं स्वप्नात आहे म्हणलं स्वप्नातच मारणार 6 म्हटलं तुम्हाला बरं चालतंय चला दादा धन्यवाद आल्याबद्दल दादा अजून पोरटकीच वाटते ते काय आज उलट मनात बालपण बालिश पण असल्याशिवाय राहत नाही ना जीवनात अर्थ आणि असं तर आहेच असतं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यावा मग जगायचं का आता काय वय झालं बाबा हा मी गेलो आता वर वर वयानं आता मी असा आनंद मला भोंदू माहिती आहे आता मला पण येते टेन्शन घेत मला ते 2 दिवस घेत परत आणि हाय त्या रुटीन वर येते टेन्शन असलं तरी तेवढेच जरा हिता आलं का नाही खरं रिलॅक्स निवांत राहते जरा हात घेऊन झालं वगैरे मला बोर रिलॅक्स होते घरात बोर वगैरे झाली की ह्याला माहिती आहे मी येतो तेव्हा आता ती खॉटवर पसार आहे म्हणून नाही तर तिथं बसलो अजून हे पसारा काढायचा राहिलाय आता ह्याला एक दिवस घालवायचा मला सगळा हा. या पण सगळ्या इकडचं बऱ्यापैकी झाले सगळं म्हणजे झाले म्हणजे काय बाई वगैरे वगैरे सगळे एका साईडला रचून मोठी मोठी दगड काढून ह्यो कडबा काय करणार आहे इकडे एका साईडला रचायचं चालतंय झाकून ठेवायचं उन्हाळ्यात पत्र टाकायचं तर मी वाट बघत बसल्या इथं गाडी जवळ की मला म्हणलं चल जाऊया आणि काय बघा निवांत खुर्ची नेऊन तिकडे ताणून दिली आणि मला म्हणते ती हाक मारायला लागली की तू पण खुर्ची घेऊन ये मगाशी मुडकी झोप लागली का काय झोपला सकाळी आणि व्हिडिओ करतेस आणि व्हिडिओ करते सी मला म्हणलं असं छल आणि येऊन तुम्ही बसलाय सगळीकडे निवांत काम झाली जाता मस्त पैकी फक्त आता सगळा आपला परिसर छान दिसतोय एवढंच मार खाता इकडच कुठलं इकडचं त्याला एक दिवस कंप्लीट घालवायला पाहिजे होय चला तर आता व्हिडिओ एडिट करायला घ्या तुम्ही हो आम्हीच घेणार की तुम्हाला आता ही व्हिडिओ पाठवतो आणि आपला तो जर मोबाईल असता चालू डिस्प्ले गेलाय तो तर कसला खतरनाक व्हिडिओ झाला असता सत्य 18,500 रुपये त्याला सांगितले मोठ्यानं बोला हो त्यामुळे विषय कसा झालाय
आम्ही जरा स्तब्ध झालो. मोबाईल टाकायचा दुरुस्त करायला, फक्त आता का स्तब्ध झाली. जस्ट त्याच्या आधी किती 5-6 हजार रुपये त्या मोबाईलला घातली ते आपण. 3.5. किती? 3.5 हो. 3.5. काय जस्ट त्या मोबाईलला आता 3.5-4 हजार रुपये घालले तिथे आपण. तर वर नुसतं एक 5-7 दिवसात डिस्प्ले गेला. मग जरा थांबवलंय. मग म्हटलं शेडच काम निघालं ते. आता शेडला 20-1 हजार रुपये गेले आपलं. आणि आता रायफलचं कार्तिकचं मैदान आहे. कार्तिकचा एक शेवटचा फेरा काढायचा आहे नंदीवर, आणि रायफलचं आता मैदान करायचं आहे. कार्तिकला आता चालला नंदी बघायचा, म्हणजे आपला शहाणा नंदी असावा आपला, असा फेरा काढायचा एक शेवटचा. 3-4 लावली ती फोन. बघा 1-2 दिवसात फेरा काढणार आहे कार्तिकचा. आणि रायबाचं मंचीला तर रायबा लागला मस्ती करायला. आता कोळवाला जरा हाणणार आहे साहेबासनी, कारण बसून होता दात लावल्यापासून बसूनच आहे. आता कोळवाला एक 4-5 दिवस हाणतो आणि काढतो मैदानात. भाज्याचं मंचीला भाज्या तुम्हाला इथं दिसणार. आता बाहेर एक्क्याबर पळवताय ना का एकदा? एक्क्यावर करायचंच आहे की नियोजन त्याचं. तर आधी मेन आपल्याला एक जाण करतं दादा आलं नव्हतं का, ते काय म्हणते ह्या दोन्हींच्यावर लक्ष कमी करू नका. होय ती तर आहेच. भाज्यामुळे भाज्यामुळं कार्तिक रायफलवर लक्ष कमी करू नका. म्हणून जरा भाज्याच काय ते बघू. एक्का मिळाला की आपल्याला टाकायचा फेरा वेळ मिळाला. बरं चला, लय मोठा व्हिडिओ. तर चला, वाजले आता 8 तरी आम्ही अजून येतोच. काय झालंय आज तुला रायबाजी? आणि सगळी अशी निवांत बसते तरीही अजून देतेच. रायबा तेवढा उभा होता, तो पण बसलाय. कशी बसली ते बघा, दोघं इकडे तोंड करून, तिघं इकडे तोंड करून आणि दोघं तिकडे तोंड करून. काय रे बाजी? चला, व्हिडिओ संपला.